नमस्कार मंडळी. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आज आपण शरीराला थंडावा देणारे असे काकडीचे सरबत या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. काकडी ही गुणधर्मांनी भरलेली असल्यामुळे काकडीचे फायदे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व शेवटला आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. काकडीचे गुणधर्म आपण जाणून घेऊया. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, 95% असल्यामुळे त्यामुळे शरीर देखील हायड्रेट राहते आणि उष्णतेत थंडावा मिळतो. तसेच काकडीमुळे वजन कमी करण्यास देखील भरपूर मदत होते. काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी असल्यामुळे डाएटमध्ये देखील काकडी खाल्ल्याने वजन देखील नियंत्रणात होते. तसेच काकडीमुळे फायबरमुळे पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच काकडी खाल्ल्याने चेहऱ्यावर लावल्याने किंवा त्वचाही मऊ आणि चमकदार राहते. काकडी ही डोळ्यांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. तसेच काकडीमध्ये पोटॅशियम असल्यामुळे ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यास मदत होते. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी येथे 2 स्वच्छ काकडी धुवून घेतलेली आहे. म्हणजे साधारणतः पाव किलो एवढी मी काकडी येथे घेतलेली आहे व त्याला अशा पद्धतीने साल काढून घेतलेले आहे. काकडीचे सेवन तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरूर करा. काकडी ही पोटाला अतिशय थंडावा देणारी अशी गुणधर्मांनी भरलेली आहे. तसेच काकडीमुळे शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करण्यास देखील मदत होते. तसेच उन्हाळ्यामध्ये थकवा, डिहायड्रेशन कमी करून शरीर हे फ्रेश ठेवते. पाहू शकता अशा पद्धतीने काकडीचे साल आपल्याला प्रथम काढून घ्यायचं आहे. काकडीमध्ये शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून ठेवण्यास मदत करते, म्हणजेच रक्त स्वच्छ ठेवण्यास देखील मदत करते. आता तुम्ही पाहू शकता काकडी आहे ती दोन्ही साईडला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. कधी कधी काही काकड्या देखील तुरट असल्यामुळे त्याचं जे आपण टोक जे आपण कट केलेलं असतं त्याच्याच साहाय्याने काकडी अशा पद्धतीने घासून घ्यायची आहे. त्यामुळे जो काकडीमधला जो तुरटपणा असतो तो निघून जातो. अशाच पद्धतीने मी दोन्ही काकड्या कट करून घेतलेल्या आहे व त्याचं जे टोक जे असतं त्यानेच आपण अशा पद्धतीने काकडी आहे ती घासून घ्यायची आहे. त्यामुळे जो काकडीमधला तुरटपणा असतो म्हणजेच कडवटपणा असतो तो कमी होण्यास मदत होते. थोडीशी तुम्ही काकडी चव करून देखील बघू शकता. कधी कधी काही काकड्या त्या तुरट असतात किंवा कडवट असतात. आणि आता आपण काकडी अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. अँटीऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यास देखील काकडी मदत करते. तसेच शरीरातील पचनक्रिया आणि ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया देखील सुधारते. तसेच काकडीतील खनिजे स्नायूंचा ताण कमी करण्यास देखील मदत होते. तसेच गरोदर महिलांसाठी देखील काकडी भरपूर अशी उपयुक्त आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे डिहायड्रेशन टाळते आणि हलकी पचन सुलभ भाजी म्हणून देखील ही उपयुक्त आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कट करून घेतलेली काकडी घातलेली आहे. थोडासा पुदिना घेतलेला आहे व यामध्ये मी गुळाची पावडर थोडीशी घातलेली आहे व यामध्ये थोडंसं सैंधव मीठ घातलेलं आहे व येथे थोडासा लिंबू पिळून मी येथे घातलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये 250 ml एवढं पाणी घालायचं आहे व छान असं मिक्सरला याला बारीक करून घ्यायचं आहे. छान अशी फाईन पेस्ट आपल्याला यामध्ये करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मिक्सरला छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिथे बारीक जास्त बघू शकता. अशाच पद्धतीने आपलं काकडीचं सरबत तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी येथे सर्वात प्रथम आधी सब्जा भिजत घातलेला 2 तास. सब्जा देखील आपण आता यामध्ये 2 चमचे घालून घेणार आहोत व चवीनुसार तुम्ही यामध्ये बर्फ जर आवडत असल्यास बर्फ देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे सरबताचे प्रमाण जाड वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता. यामध्ये मी बर्फ घालून घेतला आहे. बर्फ घातल्यामुळे थोडंसं चव देखील छान अशी येते व थंडावा देखील आपल्या शरीराला भेटतो. त्यानंतर मला इथे थोडंसं जाड वाटल्यामुळे मी थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे. अशा पद्धतीने शरीराला थंड ठेवणारे सरबत आपलं येथे तयार झालेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये मला कळवा. शरीरातील उष्णता काढण्याचे काम हे काकडीचं सरबत करते. त्यामुळे अशा पद्धतीने काकडीचं सरबत नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंटमध्ये कळवा व तसेच आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.